दररोज नवीन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दाखवून दिलेले आहे की शिक्षणाचे किती महत्त्व आहे। या चिमुकलीने दादा भुसे यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना हा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। मी सर्व समाजाला मनापासून सांगू इच्छिते की स्त्रीला शिकवा। नभंगनातील चॅनलमधील चमचमणारी तारका होण्यासाठी तिला साथ द्या ती शिक्षणाची, कारण स्त्री जेव्हा होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित। धरू द्या स्त्रीला शिक्षणाची, आहे ती सुजाण नागरिक भविष्याची। खुली करा कवाडे शिक्षणाची, घुमू द्या वारे स्त्री मुक्ती। पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते, पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्तक तर होत नाहीच, पण लाचारीने कोणापुढे नतमस्तकही होत नाही, पण लाचारीने कोणापुढे नतमस्तकही होत नाही। अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते, अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते। क्रांतीची मशाल शिक्षणानेच पेटू शकते। मित्रांनो, हे ओळखले ते माझ्या क्रांतीज्योती सूर्याने, म्हणूनच तर माझा पहिला नमस्कार माझ्या त्या क्रांतीज्योती सूर्याला, ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिळवली। त्यामुळेच माझी आई, माझी ताई, आत्या, मावशी या शाळेत गेल्या, शाळा शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले। नमस्कार माझा त्या सावित्रीला, जिने आम्हा मुलींच्या शिक्षणासाठी शेण चिखल अंगावर घेतले। नमस्कार माझा त्या महामानवाला, ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही। राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, अहिल्याबाई, लता मंगेशकर, आपल्या देशाच्या यशस्वीरित्या कारभार पाहणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, एवढेच नाही तर आज देशाच्या अधिउच्च पदावर असलेल्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पहा अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात। सांगा, तुम्हीच सांगा, कोटी कमी आहे वाटची स्त्री? कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालर, कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालर, स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर, स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर। शिक्षणामुळे स्त्रीच्या जीवनात क्रांती घडत आहे। स्त्री शिक्षणाच्या चळवळीतून तिने ज्ञानाचा दिवा पेटवला आहे। शिक्षणामुळेच आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसते। किती सामर्थ्य तुझी या हाती, फुलवीसी पाषाणातून ज्योती, किती सामर्थ्य तुझी या हाती, फुलवीसी पाषाणातून ज्योती। गुंडाशी दोनात करणाऱ्या IPS किरण बेदी, अवकाशात झेप घेणारी महिला वैमानिक सौदामिनी देशमुख, लेखणीची ढाल दाखवणाऱ्या अरुंधती रॉय, अवकाशात भरारी घेणारी कल्पना चावला, सुनीता विल्यम, सानिया मिर्झा, सायना नेहवाल असो किंवा अनाथांची माय सिंधुताई सपकाळ असो, कालच्यापेक्षा स्त्री नक्कीच बदललेली आहे आणि ते शक्य झाले केवळ शिक्षणामुळेच। महात्मा फुले म्हणतात ना, विधी विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र कचले, एवढे सगळे अनर्थ एकाच विद्येने केले। तर पाहू शकता, एवढे मोठे अनर्थ एका विद्येने केलेले आहे। म्हणजेच की या चिमुकलीचे म्हणणे हे बरोबर आहे। एका विद्येने एवढे मोठे अनर्थ केलेले आहे, हे महात्मा फुले, ज्योतिबा फुले यांनी म्हटलेले आहे। ते खरोखरच आहे। आता सध्याच्या स्थितीत शाळा ओस पडू लागलेले आहे। मराठी शाळांना आता कुलूप लागलेले आहे। काही शाळा बंद पडलेल्या अवस्थेत आहे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे आता काय करतील यापुढे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। आणि शिक्षण ही माणसाची मूलभूत गरज आहे। भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झालेले आहे, तरी अजून देखील कोणत्याच मंत्रिमंडळाने मूलभूत गरजा पूर्ण करू शकले नाही, कारण की अजून शाळा ओस पडू लागलेल्या आहे। जे गरिबाची मुले ते कुठे शिकतील या शाळांमध्ये, आणि श्रीमंतांची मुले मात्र मोठ्या कॉलेजात जातात आणि गरिबाची मात्र हे कुठे शिकणार आहे। गरिबाला मात्र शिक्षण न मिळाल्याने तो गरीबच राहणार आहे आणि श्रीमंतांना मोठे शिक्षण घेऊन तो मोठ्या पदावर आणि काही नोकरी करू शकतो आणि गरीब मात्र गरीबच राहणार आहे। ही सध्याची परिस्थिती आहे, कारण शाळामध्ये मास्तर आहे तर शिक्षक नाही, शिक्षक आहे तर सुविधा नाही, सुविधा आहे तर कोणत्या वस्तू नाही, अशी सद्यस्थिती मराठी शाळेची झालेली आहे। आणि
तर मित्रांनो, मराठी शाळेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओला ज्यांनी लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि त्या चिमुकल्या मुलीचे भाषण आपण पुढे पाहू शकता. म्हणूनच तर मी सर्व समाजाला मनापासून सांगू इच्छिते की स्त्रीला शिकवा. नभंगनातील चॅनल मधील चमचमणारी तारका होण्यासाठी तिला साथ द्या ती शिक्षणाची. कारण स्त्री जेव्हा होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित. धरू द्या स्त्रीला शिक्षणाची, आहे ती सुजाण नागरिक भविष्याची. खुली करा कवाडे शिक्षणाची, घुमू द्या वारे श्रीमुखी. पण ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू काय? अहो, तुम्ही तिला जन्माला तर घालतात, पण मुलाप्रमाणे समानतेची वागणूक द्यायला मात्र विसरतात. मुलाला तुमच्या पुरणपोळी, तिला मात्र भाकरी शिळी. मुलगा तो वंशाचा दिवा आणि मुलगी ती काठीच. तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटापिटा. आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बापाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा. सांगा कुठला न्याय आहे हा? असंच तिने अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस हुंड्यासाठी बळी जायचे. अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत. जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट वेगळे करते तसे स्त्रियांना त्रास देण्याचे प्रकार वेगळे झाले आहेत. स्त्रियांच्या दुर्बलतेचा फायदा घेणारे विषारी सर्प अजूनही समाजात आहे. थांबवा हा नाश. शपथ आहे तुम्हाला त्या क्रांती सूर्याची ज्याने प्रथम आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीला शिक्षित केले आणि त्यांच्या मदतीने अखंड स्त्री जातीला शिक्षित करण्याचे कार्य सुरू केले. कारण एक स्त्री शिकली तर ती तिचे संपूर्ण कुटुंब शाणे करते, पण पुरुष मात्र स्वतः पुरताच शिकतो. म्हणूनच तर स्त्री शिकलीच पाहिजे. सर्व स्त्रियांना माझे आव्हान आहे की समाजाच्या अन्याय अत्याचाराला बळी पडू नका. सर्व बंधनाचे वेड्या तुम्ही आता झुगारून द्या. IT 2009 नुसार कलम 21 अंतर्गत शिक्षण हा तुमचा हक्क. कारण गरिबाचं शिक्षण राहिलेलं नाही. आता प्राथमिक शाळा ह्या बंद अवस्थेत आहे. कारण काही ठिकाणी शिक्षकांची अवस्था एवढी वाईट आहे की काही शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नाही. काही शाळांमध्ये तर शिक्षक आहे तर काही सुखसुविधा उपलब्ध नाही. काही शाळांमध्ये तर अशा सुखसुविधा नसून सुद्धा मराठी शाळेतील मुलं हे 1 नंबरच्या क्रमांकावर असतात. काहीही न मिळता तरीही ते अभ्यासाच्या जोरावर आपले प्रभुत्व मिळतात. तसेच या चिमुकलेने आपल्याला दाखवून दिले आहे. जिल्हा परिषदेतील मराठी शाळासुद्धा कमी नाही. म्हणजेच की जिल्हा परिषद शाळासुद्धा ह्या कमी नाहीत. त्या पण चांगल्या पद्धतीने शिकवू शकतात आणि त्यांना पण सुखसुविधा सरकारने दिलेल्या पाहिजे. आणि त्यामुळे त्यांचं शिक्षणाचा दर्जासुद्धा वाढवायला पाहिजे. जेणेकरून प्रत्येकजण शिकेल तरच महाराष्ट्राची प्रगती होईल, अन्यथा होणार नाही असे या चिमुकलेने सुद्धा दाखवून दिलेले आहे. तर तिचे भाषण आहे का आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तो तुम्ही मिळवलाच पाहिजे. ठिपक्या ठिपक्यांनी जोडत जाणाऱ्या रांगोळीसारखं असावं तुझं अस्तित्व. ठिपक्या ठिपक्यांनी जोडत जाणाऱ्या रांगोळीसारखं असावं तुझं अस्तित्व. कारण तुलाच तुझं समाजात स्थान निश्चित करायचं आहे, जपत तुझं अस्तित्व. कारण तुलाच तुझं समाजात स्थान निश्चित करायचं आहे, जपत